हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. सो आज 29 ऑगस्ट आणि आजच्या द हिंदू न्यूजपेपरमध्ये अशा कोणत्या बातम्या आहेत ज्या तुम्हाला तुमच्या MPSC डिस्क्रिप्टिव्ह आणि UPSC परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाच्या राहणार आहेत त्याबद्दलची चर्चा थोडक्यामध्ये आपल्याला आजच्या या सेशनमध्ये करायची आहे. अगेन आपला जो पॅटर्न आहे त्यामध्ये आपण काय करतोय किंवा पान नंबर त्या पानावरती कोणती बातमी आहे आणि ती कोणत्या सिलेबस टॉपिक सोबत जोडून बघायची आहे याबद्दलची चर्चा आपण या सेशन मध्ये करतोय. सो लेट्स स्टार्ट विथ दिस. आजचा द हिंदू न्यूजपेपर आणि यामध्ये नेमक्या कोणत्या बातम्या आहेत ज्या तुम्हाला तिथे माहिती असल्या पाहिजे. जसं 29 ऑगस्ट म्हटल्यावरती आज स्पोर्ट्स डे राहतो, तो एक भाग आहे, पण याबद्दल काही द हिंदू मध्ये आलेलं नाहीये, बट आपल्याला इन जनरल माहिती असलं पाहिजे. सो 29 ऑगस्ट 2025 आणि यामध्ये आपण पहिल्या पानावरती जर आलो, पहिल्या पानावरती जी बातमी आहे, प्री टेस्ट फॉर सेन्सस 2027 टू बी हेल्ड इन ऑक्टोबर-नोव्हेंबर. ठीक आहे, आता सगळे डेव्हलपमेंट होतात किंवा नेमकं पूर्ण जी सेन्ससची प्रोसेस आहे ती कशा पद्धतीने इफेक्टिव्ह असणार आहे, त्याची एफिकसी काय असणार आहे त्याबद्दलची एक प्री टेस्ट म्हणजे थोडक्यात काय चाचणी केली जाते किंवा पुढे प्रोसेस कशी चालणार आहे. ठीक आहे, सो प्री टेस्ट फॉर सेन्सस 2027 दिस विल बी हेल्ड इन ऑक्टोबर-नोव्हेंबर. आणि मग ते डेव्हलपमेंट म्हणून बघता येईल त्याला GS पेपर 1 पॉप्युलेशन अँड असोसिएटेड इश्यूज मध्ये याला जोडून ठेवू शकता तुम्ही. त्यानंतर पहिल्या पानावरती अजून एक बातमी आहे, इंडिया आणि कॅनडा यांच्यामध्ये रिसेंटली जे डिप्लोमॅटिक रिलेशन्स आहेत ते डिस्टर्ब झाले होते, आता ते पुन्हा बॅक ऑन ट्रॅक आलेले आहेत. आणि मग इंडिया आणि कॅनडा यांनी नवीन एनवॉय जे आहेत ते तिथे अपॉइंट केलेले आहेत आणि त्यामुळे आता बायलॅटरल रो जो आहे, पूर्ण जो एक जो डिस्प्यूट जो होता तो इथे एंड होताना आपल्याला बघायला मिळतो. सो GS पेपर 2 IR मध्ये या डेव्हलपमेंटला तुम्ही जोडून बघू शकता. त्यानंतर पान नंबर 2 वरती आपण आलो तर US टॅरिफ जे आहेत त्याचे इम्पॅक्ट आपल्या स्टेट लेवलवरती त्यानंतर डिस्ट्रिक्ट लेवलवरती कसे होत आहेत, सो याबद्दलचं एक उदाहरण म्हणून याला बघता येऊ शकेल. सो इथे त्यांनी काय म्हणलेले, तामिळनाडूचे जे एक्सपोर्ट्स आहेत these are hit hard by US tariff hike असे तिकडचे जे चीफ मिनिस्टर आहेत स्टॅलिन असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मग त्यांचं इथे एक डेटा त्यांनी समोर ठेवला होता, जे मुख्यमंत्री आहेत तिकडचे, त्यांनी किंवा ट्रेड इम्पॅक्ट ऑफ 50% टॅरिफ ऑन टेक्सटाईल हब ऑफ तिरुप्पूर इज अबाउट 3000 करोड. इम्पॅक्ट जो तिरुप्पूरचं जे टेक्सटाईल हब आहे तिकडे, सो तिथे इम्पॅक्ट जवळपास 3000 करोडचा राहू शकतो. त्यामुळे स्पेशल काही बेलआउट्स, काही फायनान्शियल सपोर्ट सेंटरनी करावा अशा पद्धतीची ती पूर्ण बातमी होती. आणि मग GS पेपर 3 इंडियन इकॉनॉमी मध्ये आपल्याला ह्याला जोडून बघता येऊ शकेल. त्यानंतर पान नंबर 2 वरती अजून एक बातमी आलेली आहे. रिसेंटली शिबू सोरेन हे एक्सपायर झालेले, डेथ झालेली आहे आणि मग त्यांना भारतरत्न देण्यासाठी झारखंडची जी असेंब्ली आहे त्यांनी रिझोल्युशन तिथे पास केलेलं आहे, विच सीक फॉर भारतरत्न फॉर वेटरन ट्रायबल लीडर अँड फॉर्मर चीफ मिनिस्टर शिबू सोरेन. ठीक आहे, सो एक प्रिलिम्स मध्ये आपल्याला ही बातमी जोडून तिथे बघता येऊ शकेल. त्यानंतर पान नंबर 2 वरती अजून एक बातमी आलेली आहे. स्ट्रे डॉग्स बद्दल सध्या बरीच चर्चा सुरू आहे. सो त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत त्या बेसिकली वेगवेगळ्या राज्यांना फॉलो पण करायचे, राईट. सो पहिले म्हणजे दिल्ली NCR चा भाग, बट पूर्ण सगळीकडे हा मुद्दा जो आहे तो चर्चेमध्ये होताना दिसतोय. आणि मग राजस्थान जे आहे, राजस्थान बिकेम दी फर्स्ट स्टेट टू इश्यू डिटेल्ड गाइडलाइंस ऑन स्ट्रे डॉग्स आफ्टर सुप्रीम कोर्ट डायरेक्टिव्ह. डिटेल्ड गाइडलाइन्स इश्यू करणारं पहिलं राज्य कोणतं झालं तर राजस्थान झालं. म्हणजे सगळं जे चालू आहे ना यामध्ये एक रेग्युलेशन्स पण आपल्याला तिथे बघून ठेवणं गरजेचं आहे. दॅट इज नथिंग बट ॲनिमल बर्थ कंट्रोल रूल्स 2023. ठीक आहे, हे पण एकदा व्यवस्थित बघून ठेवा. ABC रूल्स ज्याला आपण म्हणतो हे पण आपल्याला तिथे महत्त्वाचे राहू शकतात. आता या सगळ्या गोष्टी एक तर गव्हर्नन्स मध्ये काउंट केल्या जाऊ शकतात आणि पहिलं राज्य असं करणारं कोणतं झालं या प्रकारचे प्रश्न प्रिलिम्स मध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळे दोन्ही अँगलनी ही बातमी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर आपलं नवीन लॉन्च पॅड जो तयार होतोय इस्रोचा, तो बेसिकली कुठे होतोय तर थुथुकुडी नावाचं ठिकाण आहे. आणि मग इथे जर बघितलं आपण, ही जी साईट आता पूर्ण त्याचं जे आपण म्हणतो किंवा जे ग्राउंड ब्रेकिंग सेरेमनी म्हणता येईल त्याला, म्हणजे भूमिपूजन जे आहे ते झालेलं आहे त्याचं, तर मग तिथे
तिथून काय होणार आहे तर एका वर्षामध्ये 20 ते 25 लॉन्चेस तिथून हँडल केले जाणार आहेत असं तिथे इस्रो द्वारे सांगितलं गेलेलं आहे. ठीक आहे, थुट्टुकुडी इस्रो साइट टू हँडल 20 to 25 लॉन्चेस. आणि मग याचं ग्राउंड ब्रेकिंग सेरेमनी झाली आणि ते बेसिकली स्पेसिफिक नाव कुठे आहे थुट्टुकुडी तर ते एक ओव्हरऑल लोकेशन झालं, बट स्पेसिफिक कुठे आहे ते तर कुलसेकरापट्टिनम. ठीक आहे, सो तिथे पूर्ण ते लॉन्च पॅड असणार आहे, रॉकेट लॉन्च पॅड, आणि मग त्याचं भूमिपूजन झालेलं आहे. ठीक आहे, GS पेपर 3 स्पेस मध्ये आपल्याला हे सगळे आपले जे स्पेस रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर आहेत याबद्दलची माहिती असली पाहिजे आणि प्रिलिम्स मध्ये पण आपल्याला याबद्दल विचारलं जाऊ शकते. त्यानंतर पान नंबर 3 वरती आपण आलो. आपण बघतो किंवा स्पेस सेक्टरमध्ये प्रायव्हेट सेक्टरला जेवढं इन्व्हॉल्व करून घेता येईल तेवढं आजकाल प्रयत्न केले जातात. त्यासाठी इन स्पेस नावाची वेगळी ऑर्गनायझेशन आपण बनवलेली आहे, राईट. सो या सगळ्या गोष्टी आपण बघतोय. मग या इन स्पेसद्वारे काय केलं जातंय, काही प्रायव्हेट कंपन्या ज्या आहेत त्यांच्यासोबत डील केली जाते किंवा आम्ही तुम्हाला काय करतो टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करतो. सो काही की टेक्नॉलॉजी ज्या इस्रोकडे आहेत त्या वेगवेगळ्या कंपन्यांना ट्रान्सफर केल्या जातात. मग रिसेंटली आता पुण्यामधल्या पण एका कंपनीला अशा प्रकारची टेक्नॉलॉजी ट्रान्सफर केली गेलेली आहे. सो इन दॅट केस ही बातमी त्या रिलेटेड होती किंवा 5 इस्रो टेक्नॉलॉजीज ट्रान्सफर्ड टू प्रायव्हेट फर्म्स. आणि मग हे कोणी केलेलं आहे तर इन स्पेस नावाची स्पेशली त्यासाठीच ऑर्गनायझेशन आहे ती इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर. ठीक आहे, इन स्पेस. सो यांच्याद्वारे हे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर केलं गेलेलं आहे. GS पेपर 3 स्पेस मध्ये आणि प्रिलिम्स साठी पण इन स्पेस सारख्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. सो त्यामुळे त्याला तसं तयार करून ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पान नंबर 4 वरती आपण आलो. आता इंडिया जपान अॅन्युअल समिट होणार आहे, काल आपण बोललो होतो याबद्दल. सो इथे जर बघितलं तर त्या अजेंडामध्ये काय काय असणार आहे, त्या मीटिंग मध्ये कशावरती चर्चा होणार आहे, तर मग इथे त्यांनी सांगितलेले सिक्युरिटी अग्रीमेंट, बिझनेस कॉन्ट्रॅक्ट वगैरे आहेत त्याबद्दल चर्चा होणार आहे. बुलेट ट्रेन जे आहेत ह्यावरती पण चर्चा होणार आहे. ठीक आहे, बुलेट ट्रेनचं आता ऑलरेडी काम सुरू आहे आणि मग त्यामध्ये नेमकं अजून काय काय डेव्हलपमेंट होतात, अजून काही नवीन गोष्टी त्यामध्ये ऍड होतात त्याबद्दल आता इथून पुढे या मीटिंग मध्ये काही गोष्टी कळू शकतात. सो नेमका अजेंडा काय असणार आहे त्याबद्दल ती बातमी होती. IR मध्ये आपल्याला इंडिया जपान रिलेशन मध्ये त्याला जोडून ठेवता येऊ शकेल. त्यानंतर पान नंबर 4 वरती आपण आलो. इंडिया आणि सौदी अरेबिया यांच्यामधल्या बायोलॅटरल रिलेशन्ससाठी ही बातमी आपल्याला कामात येऊ शकेल. सो इंडिया अँड सौदी होल्ड 7th जॉईंट डिफेन्स पॅनल मीटिंग इन दिल्ली. जॉईंट डिफेन्स पॅनल, आता ऑफिशियली नाव याचं काय तर जॉईंट कमिटी ऑन डिफेन्स कोऑपरेशन, JCDC म्हणतात त्याला. हे इंडिया आणि सौदी अरेबिया यांच्यामधली कमिटी आहे आणि मग इथे दिल्लीमध्ये यांची मीटिंग झाली इंडिया आणि सौदी अरेबिया. ठीक आहे, सो JCDC काय जॉईंट कमिटी ऑन डिफेन्स कोऑपरेशन. प्रिलिम्स मध्ये IRच्या अँगल, GS मध्ये IRच्या अँगलनी याला बघता येईल आणि प्रिलिम्स मध्ये पण या प्रकारच्या गोष्टी कधी कधी विचारल्या जाऊ शकतात. दो व्हेरी लेस चान्सेस, बट IR मध्ये इंडिया सौदी अरेबिया या रिलेशन्स मध्ये आपल्याला हा मुद्दा जोडून ठेवता येऊ शकतो. त्यानंतर पान नंबर 6 वरती आपण आलो. पान नंबर 6 वरती आपल्याला ही एक बातमी बघायला मिळते की इंडिया होस्ट इंटरनॅशनल मीटिंग ऑन मिलिटरी मेडिसिन. ठीक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. भारतामध्ये ही मीटिंग झालेली आहे, त्याचं नाव काय आहे मिल मेडिकॉन 2025. पुढे लांबलचक नाव आहे पण मिल मेडिकॉन 2025 लक्षात ठेवा. ही मीटिंग जी आहे इंटरनॅशनल मीटिंग ऑन मिलिटरी मेडिसिन ही भारतामध्ये झालेली आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे. याचं प्रॉपर नाव जर बघितलं तर इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन फिजिकल अँड मेंटल ट्रॉमा इन मिलिटरी सेटिंग. फिजिकल म्हणा आणि मेंटल म्हणा, दोन्ही ट्रॉमाशी रिलेटेड याबद्दल इथे चर्चा करण्यात आली. या प्रकारच्या गोष्टी प्रिलिमसाठी वेगळ्या तयार करून ठेवणं गरजेचं आहे. स्पेसिफिकली दॅट नेम मिल मेडिकॉन नावाचा इव्हेंट कुठे झाला तर भारतामध्ये झाला. त्यानंतर पान नंबर 6 वरती आपण आलो. एक पुन्हा आपल्याला एज्युकेशन रिलेटेड काही डेटा बघायला मिळतो. UDICE प्लस नावाचं जे एक प्रॉपर आपण म्हणतो की आपली ऑर्गनायझेशन जी आहे UDICE, जे बेसिकली सर्वे करते एज्युकेशन रिलेटेड, तर त्यांनी बेसिकली काय केलेलं आहे, एज्युकेशन मिनिस्ट्रीद्वारे हा डेटा रिलीज होतो UDICE प्लस नावाचा. तर त्यांनी काय केलेलं आहे तर हा डेटा दिलेला आहे. बऱ्याच अजून बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये बातमीमध्ये, पण टायटल हे असं होतं. इथे काय म्हणलेलं आहे, सिरियस गोष्ट आहे किंवा स्कूल एनरोलमेंट इन 3 to 11 एज ग्रुप डाऊन बाय 25 लाख. 3 to 11 एज ग्रुप मधले स्कूल एनरोलमेंट 25 लाखांनी कमी झाले. म्हणजे मागच्या वर्षभरामध्ये म्हणजे 2023-24च्या कंपॅरिझन मध्ये 24-25 मध्ये
25 लाखांनी 3 ते 11 वयोगटातले स्कूल एनरोलमेंट कमी झालेले आहेत. हे कोण म्हणते? तर हा युडाईज प्लस नावाचा जो सर्वे असतो तो इथे सांगतो. युडाईज प्लस म्हणजे काय? तर युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लस, ठीक आहे, असं त्याचं प्रॉपर नाव आहे. आणि मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन द्वारे हा डेटा तिथे रिलीज केला जातो. अगेन एज्युकेशन जीएस पेपर 2 मध्ये एक कन्सर्न म्हणून आपण याकडे बघू शकतो आणि प्रिलिम्स मध्ये युडाईज बद्दलच्या काही गोष्टी आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. पान नंबर 6 वरती आलो आपण. पुन्हा पुढची जी बातमी आहे, अगेन एक इंडेक्स आहे नारी नावाची, नारी इंडेक्स आहे. या इंडेक्सद्वारे काही डेटा भारतामधल्या शहरांबद्दलचा आलेला आहे किंवा मुंबई अँड वायझाग अमॉंग दी सेफेस्ट सिटीज फॉर वुमेन, ठीक आहे. इंडियन सोसायटी मध्ये आपल्याला हा मुद्दा जोडून बघता येऊ शकेल जीएस पेपर 1 आणि जीएस पेपर 2 गव्हर्नन्स मध्ये पण याला जोडून बघता येऊ शकेल. हे कोण म्हणतंय? तर नॅशनल अॅन्युअल रिपोर्ट अँड इंडेक्स ऑन वुमेन्स सेफ्टी. नारी, नारी काय आहे फुल फॉर्म? नॅशनल अॅन्युअल रिपोर्ट अँड इंडेक्स ऑन वुमेन्स सेफ्टी 2025 मधला हा जो पूर्ण रिपोर्ट आलेला आहे त्यामध्ये या सगळ्या गोष्टी बोलल्या गेलेल्या आहेत. जीएस 1 इंडियन सोसायटी, जीएस पेपर 2 गव्हर्नन्स, यामध्ये आपल्याला हा मुद्दा जोडून बघता येऊ शकेल. पान नंबर 7 वरती आपण आलो. पान नंबर 7 तर एल्डरली पॉप्युलेशन जे आहे त्यांच्या रिलेटेड आपल्याला ही बातमी बघायला मिळते. टायटल आहे सेंटरिंग एल्डरली वुमेन केअरिंग फॉर दी क्वाईट मेजॉरिटी. सो एल्डरली मध्ये पण स्पेसिफिकली ते जे एल्डरली वुमेन आहेत त्यांना कशा पद्धतीने आपण त्यांचं ओव्हरऑल जे केअर आहे ते केलं पाहिजे आणि ओव्हरऑल त्यांच्या ओव्हरऑल वेलफेअरसाठी आपण म्हणतोय की काय काय गोष्टी केल्या पाहिजेत याबद्दल इथे चर्चा केली गेलेली आहे. एल्डरली ओव्हरऑल कॅटेगरी आपण नाही म्हणत आहे, त्यामध्ये स्पेसिफिक काय तर एल्डरली वुमेन बद्दल बोललं जाते. आणि मग जीएस पेपर 2 मध्ये वेलफेअर स्कीम्स फॉर व्हल्नरेबल सेक्शन्स ऑफ सोसायटी त्यामध्ये आपल्याला ही बातमी जोडून बघता येऊ शकेल. त्यानंतर पान नंबर 8 वरती आपण आलो. इथे 2-3 बातम्या आपल्याला दिसतात. पहिले तर आहे इंडियाज डेमोग्राफिक डिव्हिडंड ॲज अ टाइम बॉम्ब नावाची बातमी आहे. इंडियाज डेमोग्राफिक डिव्हिडंड. आता इथे होतं काय किंवा आपल्याकडे डेमोग्राफिक डिव्हिडंड जो आहे तो आपल्याला युटिलाइज पण करणं, तोपर्यंत डिव्हिडंड त्याला म्हणता येणार नाही. आणि मग इथे जर बघितलं आपण तर आपल्याला जे आपले जे बेसिकली आता जे चिल्ड्रन आहेत स्कूल गोईंग चिल्ड्रन त्यांना पुढे त्यांना काय कामात येणार आहे त्या गोष्टी शिकवणं जास्त गरजेचं आहे रादर दॅन आपल्याला जे माहिती आहे ते आपण शिकवत चाललो. सो तो जो भाग इथे नसला पाहिजे आणि त्या थीम वरती एक चांगला आर्टिकल आहे इंडियाज डेमोग्राफिक डिव्हिडंड ॲज अ टाइम बॉम्ब. जीएस पेपर 1 मध्ये पॉप्युलेशन अँड असोसिएटेड इश्यूज मध्ये याला जोडून बघता येऊ शकेल. इव्हन त्या आर्टिकल मध्ये त्या एडिटोरियल मध्ये रवींद्रनाथ टागोर यांचे कोट पण दिलेलं होतं, हे पण तुम्ही यूज करू शकता. दॅट डोंट लिमिट अ चाइल्ड टू युअर ओन लर्निंग फॉर शी वॉज बॉर्न इन अनदर टाइम. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जे माहिती आहे तेवढंच त्या चाइल्डला शिकून चालणार आहे का? नाही, कारण तुम्ही वेगळ्या काळामध्ये जन्म झालाय तुमचा आणि त्यांचा वेगळ्या काळामध्ये जन्म होतोय, राईट. सो त्यांना त्यांच्या काळामध्ये ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या तुम्ही शिकवणं गरजेचं आहे. नोबेल लॉरेट रवींद्रनाथ टागोर यांचं हे कोट आपल्याला सुरुवातच त्या एडिटोरियलची त्या कोटनी होती. ठीक आहे. त्यानंतर पान नंबर 8 वरती आपण आलो. इंडिया मस्ट कट मॉन्सून व्हल्नरॅबिलिटी नॉट जस्ट बिल्ड रिस्पॉन्स ॲबिलिटीज. म्हणजे आपलं व्हल्नरॅबिलिटीज ज्या आहेत त्या कमी करणं गरजेचं आहे रादर दॅन सिम्पली हॅव्हिंग दी रिस्पॉन्स टू पर्टिक्युलर डिझास्टर. एकदा मेन्स मध्ये प्रश्न पण आलेला आहे की आपल्याला रिॲक्टिव्ह अप्रोच जो आहे तो बेसिकली आपल्याला बदलणं गरजेचं आहे का, या थीमवरती प्रश्न पण आलेला आहे. किंवा काहीतरी होतंय मग आपण त्याला रिॲक्ट करतोय. सो रादर दॅन दॅट वी नीड टू रिड्यूस दी व्हल्नरॅबिलिटीज, राईट. सो मॉन्सून बद्दल ते म्हणतात. रिसेंटली झालेले वेगवेगळे जे फ्लॅश फ्लड्स आहेत त्या रिलेटेड ही पूर्ण बातमी राहू शकते. जीएस पेपर 3 डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये ह्याला तुम्ही काउंट करू शकता. त्यानंतर पान नंबर 8 वरती अपोलो हॉस्पिटलचे हेड आहेत त्यांनी लिहिलेलं एडिटोरियल बिल्डिंग हेल्थ फॉर 1.4 बिलियन इंडियन्स. त्यामध्ये इन्शुरन्स आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत प्रिव्हेंटिव्ह केअर्स या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा झालेली की कशा पद्धतीने हेल्थ केअर सिस्टीम आपण तशी डेव्हलप केली पाहिजे त्या प्रकारचं हे एडिटोरियल आहे. बिल्डिंग हेल्थ फॉर 1.4 बिलियन इंडियन्स. जीएस पेपर 3 हेल्थ मध्ये आपल्याला ह्याला बघता येऊ शकेल. त्यानंतर पान नंबर 9 वरती आपण आलो. रिसेंटली जीएसटी रिफॉर्म्स आपण बघतोय. जीएसटी रिफॉर्म झालेले आहेत आणि मग जीएसटी रिफॉर्म्समुळे राज्यांना जे काही लॉसेस बिअर करावे लागू शकतात त्या लॉसेससाठी कॉम्पेन्सेट केलं गेलं पाहिजे का,
याबद्दलची एक डिटेल चर्चा झालेली, इंटरव्ह्यू टाइपचं आहे ते. सो शुड स्टेट्स बी कॉम्पेन्सेटेड फॉर रेव्हेन्यू लॉस फ्रॉम जीएसटी रिफॉर्म्स. मग जीएस पेपर 3 इंडियन इकॉनॉमी टॅक्सेशनचा भाग तिथे येऊ शकतो आणि जीएस पेपर 2 इश्यूज रिलेटेड टू फेडरलिझम यामध्ये देखील आपल्याला या बातमीला जोडून बघता येऊ शकते. ठीक आहे. सो तो एक भाग झाला. पान नंबर 10 वरती आपण आलो. पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड तिथे नवीन IIM ओपन होणार आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. त्यासाठी जमीन सँक्शन केली गेलेली आहे. प्रिलिम्स मध्ये आपल्याला MPSC मध्ये या प्रकारच्या गोष्टी रिसेंटली कुठे IIM ओपन होणार आहे तर पिंपरी चिंचवड मध्ये होणार आहे, ते आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर अजून एक जी बातमी आहे, थायलंडच्या भागामध्ये एक टायफून आलेलं आहे, त्याचं नाव आहे काजिकी. ठीक आहे. त्यामुळे बऱ्याचशा लोकांचे डेथ झालेले आहेत. ती एक छोटी बातमी होती. टायफून काजिकी. ठीक आहे. नाव लक्षात राहू दे, टायफून काजिकी. आणि कुठे आलेले तर थायलंडच्या भागामध्ये आलेले, नॉर्दर्न थायलंड. ठीक आहे. प्रिलिम्स मध्ये हे टायफूनचं नाव माहिती असू द्या. त्यानंतर पान नंबर 10 वरती आपण आलो. एक मोठी पूर्ण इलॅबोरेटेड बातमी आहे आणि एक्सप्लेनर टाइपची बातमी आहे. त्यामध्ये त्यांनी जे टॅरिफ आहे त्यावरती पुन्हा एकदा अगेन ते करत राहतात, असं की चर्चा ज्याच्यावरती होतीये त्यावरती आठवड्याभरातून एकदा पुन्हा डिटेलमध्ये ते एकदाच सगळं एक्सप्लेन करतात. मग कोणते कोणते सेक्टर्स आहेत की जे या टॅरिफमुळे सगळ्यात खराब त्यांच्यावरती इफेक्ट होणार आहे, वर्स्ट हिट सेक्टर्स कोणते आहेत ते इथे एक्सप्लेन केलेले आहेत त्यांनी. जीएस पेपर 3 इंडियन इकॉनॉमी मध्ये याला बघता येऊ शकेल. ठीक आहे. तो एक भाग झाला. अगेन या सगळ्या गोष्टी आपण आतापर्यंत ज्या बोललो आजच्या द हिंदू न्यूजपेपर मधल्या. ठीक आहे. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या अत्यंत महत्त्वाच्या राहणार आहेत तुमच्या सिलेबससाठी. सो डोंट मिस दीज न्यूज. ऑलरेडी तुम्ही जर ह्या बातम्या आजच्या पेपरमधून वाचल्या असतील तर त्याला या सिलेबसच्या पर्स्पेक्टिव्हनी बघा. तो एक भाग झाला. नोट्स त्या पद्धतीने बनवा, कारण नुसतं त्याला वाचून चालणार नाहीये, तर त्याला प्रॉपरली सेग्रिगेटेड फॉर्म मध्ये तुमच्या नोट्स पण तिथे असल्या पाहिजे. ठीक आहे. सो हा जो भाग आहे हा आपल्याला अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे आजच्या पेपरमधून. इन द एंड आपले इग्नाइट अकॅडमीद्वारे अजून पण वेगवेगळे कोर्सेस चालवले जातात. म्हणजे तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या लोकांना सांगू शकता जे गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करतायत. त्यामध्ये शिक्षक भरती असेल, सरळ सेवा भरती असेल, इंजिनिअरिंग वाल्या परीक्षा असतील, पोलीस भरती असेल, कृषी भरती असेल, महानगरपालिका, महिला बाल विकास, इवन रिसेंटली आपण MBA इग्नाइट MBA नावाचा वेगळा प्लॅटफॉर्म पण सुरू केलेला आहे. इग्नाइट बँकिंग आहे, नवोदय परीक्षा ज्या असतात शालेय पातळीवरती त्याच्या पण तयारी आपण त्याची करून घेतोय. त्यासाठी इग्नाइट पाठशाला नावाचं वेगळं आपलं डेडिकेटेड YouTube चॅनल पण आहे. लॉ एक्झाम्स जे असतात त्याची पण आपण तयारी करून घेतो. इग्नाइट लॉ नावाचं वेगळं चॅनल आहे. सो या वेगवेगळ्या प्रकारच्या कोर्सेसला आपण रन करतो आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. त्यामुळे तुमच्या ओळखीमध्ये जे असतील त्यांना नक्की याबद्दलची माहिती द्या. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, वेगवेगळ्या अपडेटसाठी जॉईन करून ठेवा. तिथेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक असणार आहे. तिथे खाली इंस्टाग्रामची पण लिंक आहे, तिथूनही ते जॉईन करून घ्या. तिथे पण चांगले चांगले अपडेट येत राहतात. त्यानंतर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवून द्या नसेल केलं तर, आणि बेल आयकॉन दाबून ठेवून द्या, म्हणजे काही व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच त्याची अपडेट येऊन जाईल. बाकी इथे नंबर दिलेला आहे, काही जरी तुम्हाला क्वेरी असल्या तरी तुम्ही कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकता. ठीक आहे. चालेल. मग तर थांबू आपण इथे. आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये आपण उद्याचा जो द हिंदू न्यूजपेपर आहे त्याची पुन्हा अशाच पद्धतीने चर्चा करू. ठीक आहे. थांबू आपण इथे. थँक्यू व्हेरी मच.